नमस्कार. आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. अतिवृष्टीग्रस्त रस्त्यांची मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून पाहणी. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शनिवारी पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित प्रमुख रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यांच्या स्थितीचा आढावा घेतला. मनोर, मासवण, पालघर, पालघर सरावली, बोईसर तसेच चिंचणी डहाणू या मार्गावरील दुरुस्तीची कामे, रस्त्यांची गुणवत्ता आणि वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी खासदार डॉक्टर हेमंत सवरा, आमदार निरंजन डावखरे, आमदार विलास तरे, जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किनी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर डहाणू येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आढावा बैठक घेण्यात आली. पावसामुळे झालेली रस्त्यांची हानी, प्रलंबित कामे, दुरुस्तीची प्रगती आणि भविष्यातील नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विकास कामांमध्ये गुणवत्ता, वेळेचे काटेकोर पालन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना मंत्री भोसले यांनी दिल्या. तसेच पालघर जिल्ह्यात सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.